नमस्कार मित्रांनो, नोकरी मित्र या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पॉलिटीमधला एक खूप महत्त्वाचा विषय म्हणजे नागरिकत्व समजून घेणार आहोत. आता नागरिकत्व हा शब्द तर आपण नेहमीच ऐकतो नाही का, पण याचा खरा अर्थ काय आहे? देशाचे नागरिक म्हणून आपल्याला नक्की कोणते हक्क मिळतात आणि आपली कर्तव्य काय असतात? चला तर भारतीय नागरिकत्वाच्या या सगळ्या गोष्टी आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या चर्चेत आपण 4 मुख्य गोष्टी पाहणार आहोत. सगळ्यात आधी नागरिकत्व म्हणजे काय आणि आपल्या संविधानात याबद्दल काय सांगितले ते बघू. मग भारतीय नागरिक कसं बनता येतं आणि ते कधी रद्द होऊ शकतं हे समजून घेऊ. त्यानंतर एक नागरिक आणि एक परदेशी व्यक्ती यांच्यात काय फरक असतो हे स्पष्ट करू. आणि शेवटी देशासाठी नागरिकत्वाचं इतकं महत्त्व काय आहे यावरही बोलू. ठीक आहे, चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. नागरिकत्व, त्याचा अर्थ आणि त्याचा पाया. मग हे नागरिकत्व म्हणजे नेमकं काय असतं? सोप्या शब्दात सांगायचं झालं ना, तर हे आपलं आणि आपल्या देशाचं एक कायदेशीर नातं आहे. आणि ह्याच नात्यामुळे आपल्याला काही खास अधिकार मिळतात, जसं की मतदान करण्याचा अधिकार आणि इतरही बरेच नागरी आणि राजकीय हक्क. पण लक्षात घ्या, या हक्कांसोबतच देशाप्रती काही जबाबदाऱ्या, काही कर्तव्यसुद्धा येतात. आपल्या संविधानाने नागरिकत्वाची चौकट कशी तयार केली आहे ते इथे पाहूया. राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये कलम 5 ते 11 मध्ये याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने एकल नागरिकत्व स्वीकारलं आहे. म्हणजे काय? तर आपण फक्त आणि फक्त भारताचे नागरिक असतो, कोणत्याही विशिष्ट राज्याचे नाही. म्हणजे कोणी महाराष्ट्राचा नागरिक किंवा कर्नाटकचा नागरिक नसतो, आपण सगळे भारताचे नागरिक असतो. आता हे एकल नागरिकत्व म्हणजे काय हे अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊ. बघा, अमेरिका किंवा स्वित्झर्लंडमध्ये काय होतं? तिथे दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे तिथला माणूस हा देशाचाही नागरिक असतो आणि तो ज्या राज्यात राहतो त्या राज्याचाही नागरिक असतो. पण आपल्याकडे तसं नाहीये. भारतात एक देश एक नागरिकत्व हेच तत्त्व पाळलं जातं. चला, आता पुढच्या मुद्द्यावर येऊया. भारतीय नागरिकत्व कसं मिळवता येतं आणि ते कधी गमावलं जाऊ शकतं, याचे नियम काय आहेत ते पाहू. 1955च्या नागरिकत्व कायद्यानुसार भारतीय नागरिक बनण्याचे एकूण 5 मार्ग आहेत. पहिला जन्माने, दुसरा वंशपरंपरेने, तिसरा नोंदणी करून, चौथा आहे नैसर्गिकीकरण म्हणजे जर कोणी व्यक्ती खूप वर्ष भारतात राहिली असेल तर, आणि 5वा मार्ग म्हणजे जर एखादा नवीन प्रदेश भारताचा भाग बनला तर तिथल्या लोकांना आपोआप नागरिकत्व मिळतं, जसं की गोवा किंवा सिक्कीमच्या बाबतीत झालं होतं. अर्थात या प्रत्येक मार्गासाठी काही नियम आणि अटी आहेतच. आता जसं नागरिकत्व मिळतं तसंच ते जाऊ पण शकतं. याचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला आहे त्याग, म्हणजे तुम्ही स्वतःहून तुमचं नागरिकत्व सोडून देता. दुसरा आहे समाप्ती. समजा तुम्ही दुसऱ्या कोणत्या देशाचं नागरिकत्व घेतलं तर भारताचं नागरिकत्व आपोआप संपतं. आणि तिसरा प्रकार आहे रद्द करणे. जर कोणी फसवणूक करून नागरिकत्व मिळवलं असेल किंवा देशविरोधी कारवायांमध्ये सामील असेल तर सरकार त्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द करू शकतं. ओके, आता वळूया एका खूप इंटरेस्टिंग मुद्द्याकडे. एक भारतीय नागरिक आणि आपल्याच देशात राहणारी एक परदेशी व्यक्ती यांच्या हक्कांमध्ये नेमका काय फरक असतो हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, मतदानाचा अधिकार जो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे तो फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांनाच आहे. तसंच देशातली मोठी आणि महत्त्वाची पदं जसं की राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, ही पदं भूषवण्याचा हक्कसुद्धा केवळ भारतीय नागरिकांनाच असतो. आता मूलभूत हक्कांमध्ये सुद्धा फरक आहे. संविधानातले काही हक्क खास आपल्या नागरिकांसाठी आहेत, जसं की कलम 15, 16 आणि 19. म्हणजे धर्माच्या किंवा जातीच्या आधारावर भेदभाव न होणं, सरकारी नोकरीत समान संधी मिळणं आणि बोलण्याचं स्वातंत्र्य हे फक्त नागरिकांनाच मिळतं. पण काही हक्क असे आहेत जे सगळ्यांना मिळतात, जसं की कलम 21 म्हणजे जगण्याचा हक्क. हा हक्क भारतात असलेल्या प्रत्येक व्यक्तीला लागू होतो, मग तो नागरिक असो किंवा परदेशी. आणि इथे एक खूपच रंजक गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का? सौदी अरेबिया हा जगातला पहिला देश आहे ज्याने एका रोबोटला, सोफिया नावाच्या रोबोटला नागरिकत्व दिलंय. विचार करा, टेक्नॉलॉजीमुळे नागरिकत्वाची संकल्पनासुद्धा कशी बदलतीये. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. नागरिक असणं हे फक्त वैयक्तिक हक्कांसाठी महत्त्वाचं नाहीये, तर ते आपल्या संपूर्ण देशासाठी का आणि कसं महत्त्वाचं आहे हे आता पाहूया.
मग नागरिकत्वाचं महत्त्व नेमकं कशात आहे? सगळ्यात पहिलं तर हे आपल्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, कारण नागरिकच देशाच्या राजकीय प्रक्रियेत भाग घेऊ शकतात. दुसरी गोष्ट, हे हक्क आणि कर्तव्य यात एक छान संतुलन साधतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण सगळे भारतीय आहोत ही भावना निर्माण करून ते राष्ट्रीय एकात्मता वाढवतं. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. विचार नक्की करा. आपला भारत देश विविधतेने भरलेला आहे, नाही का? इथे वेगवेगळी राज्य आहेत, भाषा आहेत, संस्कृती आहेत. अशा देशात एकल नागरिकत्व म्हणजेच सिंगल सिटिझनशिप हे तत्व देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी किती महत्त्वाचं ठरतं, यावर नक्की विचार करा.